नमस्कार. आजच्या गुगलच्या युगात माहिती भरपूर आहे, पण शांतता कुठे आहे? उत्तर सोपं आहे, ती संतांच्या विचारात आहे. आपण विज्ञानात प्रगती केली, पण संस्कारात कुठे मागे पडतोय का? हे जाणून घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. संतांची वाणी म्हणजे आजच्या पिढीसाठी लाईफ गाईड आहे. हा व्हिडिओ आवडला तर तुमचा अभिप्राय द्यायला विसरू नका. संत गोरोबा काका म्हणजेच आपले संत गोरा कुंभार यांनी भक्तीच्या मार्गावर असाच एक अथांग आणि परमोच्च आनंदाचा क्षण अनुभवला. निस्सीम भक्तीत आणि संत संगतीत त्यांना असा काही अनुभव आला जिथे त्यांची वाचाच कुंठित झाली. त्या परमानंदात मन कसे मुके होऊन जाते आणि डोळ्यांची पाहण्याची भूक कशी शांत होऊन जाते याचा एक अतिशय सुंदर आविष्कार त्यांनी आपल्या रचनेतून मांडला आहे. शब्दांच्या पलीकडे जाऊन मिळणारे मौनाचे सुख काय असते हे सांगणारी ही एक अप्रतिम रचना आहे. चला तर मग श्रोते हो, अंतःकरणाला भिडणारा आणि मनाला एक वेगळीच शांतता देणारा संत गोरा कुंभार यांचा हा अत्यंत गोड अभंग आता आपण ऐकूया आणि जाणून घेऊया या अभंगाचा भावार्थ विश्लेषण, सामाजिक संदेश व वास्तविक जीवनातील उदाहरणासह. पहिला चरण, कवण स्तुती करू कवणिया वाचे, ओघ संकल्पाचे गिळले चित्ते. भावार्थ विश्लेषण. श्रोते हो, या पहिल्याच चरणात गोरोबा काका आपली अवस्था सांगताना म्हणतात की आता मी ईश्वराची स्तुती तरी कोणत्या शब्दांत करू? माझ्याकडे आता एकही शब्द उरलेला नाही. आपली वाचा म्हणजे आपली बोलण्याची क्षमता आता थोडकी पडली आहे. आपण रोजच्या जीवनात पाहतो की आपले मन सतत कोणत्या ना कोणत्या विचारांच्या मागे धावत असते. सतत नवनवीन इच्छा, अपेक्षा आणि संकल्प आपल्या मनात निर्माण होत असतात. पण या परमेश्वराच्या साक्षात्काराच्या अद्भुत क्षणी माझ्या चित्ताने या सर्व विचारांचा आणि संकल्पांचा पूर्ण प्रवाहच गिळून टाकला आहे. याचाच अर्थ असा की आता मनात कसलीही भौतिक इच्छा उरली नाही किंवा पुढचा कोणताही विचार उरला नाही. मन एकदम शांत आणि एकाग्र झाले आहे. जणू काही शब्दांच्या पलीकडची अथांग शांतता माझ्या चित्ताने अनुभवली आहे आणि त्यामुळे आता स्तुती करण्यासाठी माझ्याकडे कोणतेही शब्द शिल्लक नाहीत. सामाजिक संदेश. आजच्या समाजातील सर्वात मोठी समस्या म्हणजे वाढती हाव आणि कधीही न संपणाऱ्या इच्छा. आपण सतत काहीतरी नवीन मिळवण्याच्या स्पर्धेत धावत असतो. या पहिल्या चरणाचा सामाजिक संदेश हा आहे की जेव्हा माणूस स्वतःच्या अमर्याद इच्छांवर आणि दिखाव्यावर नियंत्रण मिळवतो तेव्हाच त्याला खऱ्या अर्थाने जीवनाची कृतार्थता समजते. समाजातील चंगळवाद थांबवून आहे त्या परिस्थितीत समाधान मानणे आणि मनाची शांती मिळवणे हा यामागील मुख्य उद्देश आहे. वास्तविक जीवनातील उदाहरण. समीर नावाचा एक अत्यंत उच्च शिक्षित तरुण एका मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीत अधिकारी होता. गाडी, बंगला आणि भरपूर पैसा मिळवणे हेच त्याचे उद्दिष्ट होते. दिवसाचे 15 तास तो फक्त पैशांच्या मागे धावत होता. पण या सगळ्यात त्याची झोप उडाली होती आणि तो नैराश्याच्या गर्तेत गेला होता. एक दिवस तो सुट्टीवर एका आदिवासी पाड्यात गेला. तिथे त्याने पाहिले की लोकांकडे भौतिक सुखसोयी नसतानाही ते अतिशय आनंदात जगत आहेत. समीरने आपला दृष्टिकोन बदलला. त्याने स्वतःच्या न संपणाऱ्या इच्छांना लगाम घातला आणि आठवड्यातील 2 दिवस तो त्या गावातील मुलांच्या शिक्षणासाठी देऊ लागला. आज समीरच्या मनात कोणतीही नवीन गाडी किंवा बंगला घेण्याचा संकल्प उरलेला नाही. त्याच्या चित्ताने सगळ्या भौतिक संकल्पांना गिळून टाकले आहे आणि तो आता खऱ्या अर्थाने एक शांत आणि समाधानी जीवन जगत आहे. दुसरा चरण, मन हे झाले मुके, मन हे झाले मुके, अनुभवाचे हे सुखे हेलावले. भावार्थ विश्लेषण. या पुढील चरणात तर गोरोबा काकांनी कमालच केली आहे. ते म्हणतात, माझे हे सतत बडबड करणारे मन आता पूर्णपणे मुके झाले आहे. ज्या मनाला सतत काहीतरी बोलायचे असते, जगासमोर व्यक्त व्हायचे असते, ते मन आता आतून एकदम गप्प झाले आहे. पण श्रोते हो, हे मन कोणत्याही दुःखाने किंवा भीतीने मुके झालेले नाही, तर त्याला एका अत्यंत दिव्य अशा परमानंदाची अनुभूती आली आहे. जेव्हा एखादा खूप मोठा आणि शब्दांत न सांगता येणारा आनंदाचा अनुभव आपल्याला मिळतो तेव्हा आपण जसे निशब्द होतो अगदी तशीच अवस्था या मनाची झाली आहे. ईश्वरी तत्वाचा स्पर्श झाल्यामुळे आणि त्या अद्भुत साक्षात्काराच्या सुखात हे मन अक्षरशः आनंदाने आणि भक्तीच्या प्रेमाने हेलावून गेले आहे. पाण्याच्या लाटांवर जशी एखादी होडी शांतपणे डोलत असते तसे हे मन आता केवळ त्या ब्रह्मानंदाच्या सुखात डोलत आहे. सामाजिक संदेश. सध्याच्या जगात स्वतःची जाहिरात करण्याची आणि प्रत्येक गोष्टीचा बडेजाव करण्याची मोठी स्पर्धा लागली आहे. सोशल मीडियाच्या या जमान्यात लोक काम कमी करतात आणि बोलतात जास्त. या चरणाचा सामाजिक संदेश असा आहे की खरी समाजसेवा आणि खरे काम हे नेहमी शांत असते. जेव्हा तुम्ही खरोखरच समाजासाठी काहीतरी मोठे कार्य करता तेव्हा ते सांगण्यासाठी शब्दांची गरज भासत नाही. तुमच्या चांगल्या कामाचा प्रत्यक्ष अनुभवच इतका सुखद असतो की तिथे मन मुके होते आणि तुमचे मोठेपण सिद्ध करते. वास्तविक जीवनातील उदाहरण.
महाराष्ट्रातील एका अतिदुर्गम खेड्यात गेली 30 वर्षे ज्ञानदानाचे काम करणाऱ्या रुक्मिणीबाई नावाच्या एक शिक्षिका आहेत. त्यांनी कधीही कोणत्याही वर्तमानपत्रात स्वतःची बातमी दिली नाही किंवा कोणाकडे पुरस्काराची मागणी केली नाही. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य केवळ त्या गरीब मुलांच्या प्रगतीसाठी वेचले. आज जेव्हा त्यांचे विद्यार्थी डॉक्टर, इंजिनियर आणि अधिकारी बनून त्यांच्यासमोर उभे राहतात, तेव्हा रुक्मिणीबाई काहीही बोलू शकत नाहीत. त्यांचे मन आनंदाने मुके होते. तो आनंदाचा अनुभव इतका मोठा असतो की तिथे कोणत्याही भाषणबाजीची गरज उरत नाही. बडेजाव न करता शांतपणे केलेल्या या कामातून समाजाला किती मोठे सुख मिळू शकते हेच यातून सिद्ध होते. तिसरा चरण, दृष्टीचे पाहणे परतले मागुती, राहिली निवांत नेत्रपाती. भावार्थ विश्लेषण. किती सुंदर आणि अचूक वर्णन आहे हे पहा. आपली ही नजर नेहमी बाह्य जगात अडकलेली असते. हे पाहू ते पाहू असे आपल्या डोळ्यांना सतत वाटत असते. जगातील रंगरूप आणि मोह याकडे डोळे आकर्षित होत असतात. पण गोरोबा काका म्हणतात की माझ्या दृष्टीचे बाहेरच्या जगात पाहणे आता पूर्णपणे थांबले आहे. माझी नजर आता बाहेरच्या जगातून माघारी फिरली आहे आणि ती आतल्या म्हणजे माझ्या अंतर्मनाच्या दिशेने वळली आहे. जेव्हा आतमध्येच परमेश्वराचे इतके सुंदर आणि तेजस्वी रूप पाहायला मिळत आहे, तेव्हा बाहेरचे हे नश्वर जग पाहण्यात काय अर्थ उरतो. म्हणूनच आता माझ्या डोळ्यांच्या पापण्या अतिशय निवांतपणे मिटलेल्या आहेत. डोळे मिटून आतल्या आत त्या परमेश्वराच्या दर्शनाचा जो काही अथांग आनंद मिळत आहे, त्यामुळे या डोळ्यांना आता बाहेरचे काहीही पाहण्याची तल्लफ उरलेली नाही. सर्वत्र केवळ एक प्रकारची परम शांती पसरली आहे. सामाजिक संदेश. आपल्याला नेहमी इतरांच्या चुका काढण्याची आणि जगाला दोष देण्याची सवय असते. राजकारणी वाईट आहेत, समाज वाईट आहे किंवा शेजारी वाईट आहेत असे आपण सतत म्हणत असतो. या चरणाचा अत्यंत महत्त्वाचा सामाजिक संदेश म्हणजे आत्मपरीक्षण करणे. आपली नजर सतत बाहेरच्या जगातील उणीवा शोधत असते. ती नजर आता आत वळवली पाहिजे. समाजातील दोष शोधण्यापेक्षा स्वतःमधील दोष शोधून ते सुधारणे आणि समाजाप्रती आपली जबाबदारी शांतपणे पार पाडणे हाच यामागील खरा अर्थ आहे. वास्तविक जीवनातील उदाहरण. सुहास हा असाच एक तरुण होता जो सतत व्यवस्थेवर आणि समाजावर टीका करत असे. रस्त्यावर कचरा असला की तो सरकारला शिव्या घालत असे. एकदा एका वयोवृद्ध आजोबांनी त्याला समजावले की दोष देण्यापेक्षा तू स्वतः काय बदल करू शकतोस याचा विचार कर. सुहासची दृष्टी अंतर्मुख झाली. त्याने दुसऱ्यांना दोष देणे थांबवले आणि स्वतः हातात झाडू घेऊन आपला परिसर स्वच्छ करायला सुरुवात केली. पाहता पाहता संपूर्ण कॉलनी त्याच्यासोबत जोडली गेली. ज्या डोळ्यांनी तो सतत इतरांकडे रागाने पाहत होता, ते डोळे आता शांत झाले, कारण त्याला समजले होते की खरा बदल हा स्वतःपासून सुरू होतो. समाजाला दोष देण्यापेक्षा आत्मपरीक्षण केल्याने किती मोठी क्रांती घडू शकते हे या उदाहरणातून दिसते. चौथा चरण, म्हणे गोरा कुंभार मौन्य सुख घ्यावे, जीवे ओवाळावे नामयासी. भावार्थ विश्लेषण. शेवटी गोरोबा काका आपल्याला अत्यंत मोलाचा आणि जगण्याचा अर्थ सांगणारा संदेश देतात. ते म्हणतात की या खऱ्या मौनाचे सुख आपण सर्वांनी जीवनात एकदा तरी अनुभवायला हवे. हे मौन म्हणजे केवळ ओठ शिवून बसणे नव्हे, तर ती मनाची, विचारांची आणि विकारांची पूर्ण शांतता आहे. आणि या अद्भुत अवस्थेपर्यंत मला पोहोचवण्याचे ज्यांचे सगळ्यात मोठे श्रेय आहे ते म्हणजे संत नामदेव महाराज. नामदेव महाराजांच्या सान्निध्यात आल्यामुळे, त्यांच्या कीर्तनातील भक्तीच्या रसात न्हाऊन निघाल्यामुळे मला आज ही सर्वोच्च पातळीवरची शांतता प्राप्त झाली आहे. त्यामुळे या उपकाराची परतफेड म्हणून माझा हा संपूर्ण जीव मी संत नामदेव महाराजांवरून ओवाळून टाकीन. त्यांच्या चरणी मी माझे सर्वस्व अतिशय प्रेमाने अर्पण करेन, असा अत्यंत कृतज्ञतेचा आणि निर्मळ प्रेमाचा भाव गोरोबा काकांनी या शेवटच्या चरणात व्यक्त केला आहे. सामाजिक संदेश. शेवटच्या चरणात निस्वार्थ समर्पण आणि कृतज्ञतेचा भाव मांडला आहे. मानवी आयुष्याचे खरे सार्थक हे स्वतःसाठी जगण्यात नसून एखाद्या उदात्त कार्यासाठी स्वतःला वाहून घेण्यात आहे. समाजातील दीनदुबळ्या लोकांसाठी स्वतःच्या अहंकाराचा त्याग करणे आणि कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता मूकपणे सेवा करत राहणे हाच सर्वोच्च आनंद आहे. आपल्या आदर्श व्यक्तीच्या किंवा ध्येयाच्या प्रती पूर्णपणे समर्पित होऊन काम केल्याने समाजात एक अत्यंत सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. वास्तविक जीवनातील उदाहरण. शहरातील एक अतिशय नामांकित आणि श्रीमंत डॉक्टर रवींद्र यांनी वयाच्या 50शीत आपली करोडोंची प्रॅक्टिस बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपले उरलेले संपूर्ण आयुष्य आणि संपत्ती एका ग्रामीण भागातील मोफत रुग्णालयासाठी दान केली. त्यांचे आदर्श असणाऱ्या एका थोर समाजसेवकाच्या प्रेरणेतून त्यांनी हे पाऊल उचलले. आज ते तिथे मूकपणे रुग्णांची सेवा करत आहेत. त्यांना आता पैशांची किंवा प्रसिद्धीची कोणतीही अपेक्षा नाही. एखाद्या उदात्त कार्यासाठी स्वतःचा जीव कसा ओवाळून टाकावा आणि त्यातून मिळणारे निस्वार्थ सेवेचे मौन सुख कसे अनुभवावे हे डॉक्टर रवींद्र यांच्या जगण्यातून समाजाला शिकायला मिळते. युवा पिढीसाठी अभंगाचा संदेश.
आजच्या धकाधकीच्या आणि वेगाने धावणाऱ्या जगात या अभंगाचा अर्थ तरुण पिढीसाठी एका दीपस्तंभासारखा आहे. संत गोरा कुंभार यांचे हे विचार तरुणाईचे आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतात. आजचा तरुण सतत सोशल मीडिया, करिअरची चिंता आणि इतरांशी होणारी तुलना या भयानक विचारचक्रात अडकला आहे. अभंगात सांगितल्याप्रमाणे मनातील विचारांचा ओघ थांबवणे आज अत्यंत गरजेचे आहे. डोक्यातील नको त्या विचारांची गर्दी कमी केली, ओव्हर थिंकिंग थांबवले, तरच तरुणांना खऱ्या अर्थाने मानसिक शांतता मिळेल आणि ते आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करू शकतील. आपले डोळे सतत बाहेरचे जग पाहतात. दुसऱ्याचे आयुष्य किती भारी आहे हे बघण्यात आणि स्वतःला कमी लेखण्यात आपण आपला मौल्यवान वेळ घालवतो. पण संतांनी सांगितल्याप्रमाणे आपली दृष्टी आता आत वळवली पाहिजे. स्वतःची ताकद, स्वतःची आवड आणि स्वतःचे खरे महत्त्व ओळखण्यासाठी अंतर्मुख होणे ही आजच्या तरुणाईची सर्वात मोठी गरज आहे. आपण सतत काहीतरी ऐकत असतो किंवा कोणाशी तरी बोलत असतो, पण खरी मानसिक ताकद मौनात आहे. मन मुके होणे म्हणजे मनाला विश्रांती देणे. दिवसातून किमान 15 मिनिटे मोबाईल, इंटरनेट आणि मित्रमंडळी बाजूला ठेवून स्वतःसोबत अगदी शांत बसण्याची सवय तरुणांनी लावून घ्यायला हवी. या शांततेतून मिळणारी मानसिक ऊर्जा तुम्हाला कोणत्याही संकटावर मात करण्याचे बळ देते. आजकालचा आनंद हा इंटरनेटवरील लाईक्स आणि लोकांच्या प्रतिक्रिया यावर अवलंबून आहे, जो अतिशय खोटा आणि क्षणिक आहे. पण जेव्हा आपण स्वतःला वेळ देतो आणि स्वतःच्या मनाला शांत करतो, तेव्हा मिळणारा आनंद हा कायमस्वरूपी असतो. हाच तो खऱ्या अनुभवाचा आनंद आहे, ज्याचा शोध प्रत्येक तरुणाने घेतला पाहिजे. थोडक्यात सांगायचे तर, तरुण मित्रांनो, धावता धावता थोडं थांबा, जगाच्या कोलाहलातून बाहेर पडा, स्वतःशी संवाद साधा आणि या मौनाच्या शांततेत दडलेले खरे यश आणि सुख नक्की अनुभवा. धन्यवाद. हा अभंग आपल्याला शब्दांच्या पलीकडे असलेल्या अत्यंत सुंदर शांततेकडे आणि परमानंदाकडे घेऊन जातो. सतत बडबड करण्यापेक्षा आणि विचारांच्या जाळ्यात अडकण्यापेक्षा कधीतरी पूर्ण शांत राहण्यात एक खूप मोठे सुख आहे, हेच आपल्याला यातून शिकायला मिळते. संत कबीर म्हणतात तसं, पोथी पढी पढी जगमुआ, पंडित भयानकोय. खऱ्या ज्ञानाची ही वारी अशीच सुरू राहील. भावार्थ संतवाणी हे तुमचं हक्काचं व्यासपीठ आहे. हा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर नक्की करा. कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.